महाराष्ट्रात एस-टीचा संप चालू आहे आणि त्याच्यातून एक वेगळीच आणि गंमतशीर चर्चा, गंमतशीर म्हणण्याच्यापेक्षा थोडी विचित्र अशी चर्चा समोर येते आहे. आश्चर्य म्हणजे ज्या संप करणारे आहेत किंवा त्यांचं वेतन थकीत आहे, त्यांचे कुटुंबियांचे हाल, याच्या बाबतीतली बरीच माहिती समोर आली. काही जणांनी आत्महत्या केल्या, अतिशय दुर्दैवी अशी घटना. पण आश्चर्य म्हणजे ज्यांच्यासाठी म्हणून ही योजना चालवली जात होती, ते जे सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांच्या बाबतीतली काहीच बातमी नाही. म्हणजे एरवी असे फोटोज आणि पूर्वक सोशल मीडियामध्ये दाखवले जात होते की एक अतिशय म्हातारा गृहस्थ तो त्या एस-टीच्या तिची जी पायरी असते त्याच्यावर डोकं टेकवत आहे की जणेकरून हे माझा कसा देव आहे आणि ह्याच्यामुळे मी कसा प्रवास करत होतो. बरोबर आहे, ठीक आहे. अपेक्षा अशी होती की एस-टीच्या संपामध्ये प्रत्यक्ष एस-टीचे कर्मचारी आणि बाकीच्या महामंडळाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आता समोर येत आहेत, त्याच्यावर चर्चा होईल, काहीतरी तोडगा निघेल. पण सर्वसामान्य जे प्रवासी होते त्यांच्या बाबतीत काय? अक्षरशः दिवाळीसारखा इतका महत्त्वाचा सण, दिवाळीचा सण महत्त्वाचा यासाठी की दिवाळीला प्रत्यक्ष इकडून तिकडे जाणे, म्हणजे लेकी माहेरी येतात, सुना त्यांच्या माहेरी जातात, प्रवास होतो, भाऊ बहिणीकडे जातो, असंख्य गोष्टी अशा, पाहुणे येतात, आपण बाहेर प्रवासाला जातो. कोणीही एस-टीच्या बाबतीत काहीही तक्रार केली नाही. कोरोनाच्या काळामध्ये 24 मार्च नंतर मागच्या वर्षी जेव्हा सगळं बंद होतं, ठप्प होतं, रेल्वे तर बाकी तर बस तर बंद होतं, रेल्वे ठप्प असल्यामुळे म्हणजे मजदुरांचे कसे हाल झाले आपल्या गावाकडे जाण्यासाठी याच्या अशा रंगीत संगीत भडक बातम्या करून दाखवल्या गेल्या. त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य तरी होतं. पण आता ज्या प्रत्यक्ष ग्रामीण भागाची वाहतुकीची मुख्य रक्तवाहिनी म्हणजे एस-टी आपण म्हणत होतो, आणि ती आता पूर्णपणे बंद आहे आणि तरी सगळं चालू आहे. म्हणून आम्ही जे शीर्षक देताना असं म्हणलेलं आहे की एस-टी खाजगीकरणाची चर्चा, कुणाविरुद्ध मोर्चा. म्हणजे हा जो मोर्चा निघालेला आहे त्यांच्या मागण्या आहेत ते ठीक आहे, पण एरवी सर्वसामान्य लोकांनी याच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवून हे सिद्ध केलेलं आहे की आम्हाला एस-टीची गरजच नाही. तुम्ही लक्षात घ्या, साधारणतः गेल्या 15-1 वर्षांपासून छोटी वाहनं जशी बाजारामध्ये यायला लागली, म्हणजे मागणी होती बाजाराची म्हणून, म्हणजे ते 3 चाकी नंतर 4 चाकी छोटी वाहनं, लोडिंग रिक्षा, त्याच्यानंतर प्रवासी वाहतूक करणारे म्हणजे त्या गावापासून फाट्यापर्यंतच्या किंवा मग अजून थोडंसं पुढचं अंतर, असं करत करत परिस्थिती अशी आली की संपूर्णतः ग्रामीण भागात, म्हणतो मी, शहरी तर जाऊ दे, त्यांना खूप पर्याय उपलब्ध होते, त्या ठिकाणची वाहतूक एरवीच ही हे जे छोटे मोठे असे किंवा त्या काळी पिवळी गाडी चालायच्या, तुम्ही त्याला शिव्या किती द्या, त्याच्यामध्ये जास्त माणसं कसे बसलेले आहेत, किंवा तो जो एक सार्वजनिक समाज माध्यमावरती अजूनही जोक फिरतो की ते एवढी मोठी एक काळी पिवळी पकडली, पोलिसांनी त्यातले सगळे माणसं खाली उतरवले आणि त्याला म्हणले हे फक्त परत मला बसून दाखव, मी तुला सोडतो, इतकी माणसं त्यात बसलेच कसे, असा जोक जाऊ द्या. ही वेळ तेव्हाच का आली की जेव्हा एस-टी चालू होती. आज एस-टी बंद आहे, तुलनेनं जास्त गाड्या रस्त्यावरती आहेत, त्या जास्त फेऱ्या करतायत आणि कोणीही आडल्याची तक्रार केली नाही. राजूर जालन्याच्या त्या ठिकाणाहून एक जणांना मला भेटायला घ्यायचं होतं परवा, तर तो तिथून जालन्याहून औरंगाबादला आला आणि मी आवर्जून विचारलं की एस-टी चालू नाही आहे, मग तू आला कुठल्या वाहनानं? तर त्याचं म्हणणं की बरीच वाहनं उपलब्ध आहेत आणि आम्ही जातोय. ग्रामीण भागातल्या कुणाही माणसाला तुम्ही बोला, एस-टीमुळं आमचं अडलंय हा विषयच आता संपून गेला. यापूर्वी आमच्या गावाकडे एस-टी चालू करा किंवा विशिष्ट बाजाराच्या दिवशी एस-टी चालू करा असे लोक निवेदनं द्यायचे आणि त्याच्यावरती हे गंभीरपणे सुटकात असल्यासारखे तोंड करून चर्चा करू असं म्हणायचे आणि प्रत्यक्ष एस-टी सुरू होईल नाही होईल माहीत नसायची, किंवा एखादी मुक्कामाची एस-टी असायची. असंख्य अडचणीला एस-टी चालू असताना तोंड द्यावं लागले होतं सर्वसामान्य काय म्हणता येईल त्यांना, प्रवाशांना. आणि ग्रामीण मग म्हणतो मी, ज्यांची हे काळजी करतात ते. आणि आता जेव्हा त्याला एस-टी एरवी सुद्धा चालू असताना लोकांनी दुर्लक्षच केलं होतं, आता एस-टी बंद आहे, संप चालू आहे, तर संपूर्णतः याला पर्याय स्वतंत्रपणे शोधून काढलेल्या लोकांनी. अगदी छोट्या गावामध्ये तर 2 चाकी वाहन म्हणजे मोटरसायकल हे तर राष्ट्रीय वाहन झालेलं आहे. किती म्हातारी एखादी आजी असो, तिनं त्या मोटरसायकलवरती मागच्या बाजूला बसायचं कसब शिकून घेतलेलं आहे आणि तिला तो तिचा नातू म्हणा किंवा तरुण पोरगा म्हणा कुठेतरी घेऊन जातोय असं चित्र आपल्याला पाहायला भेटतं. हे कशामुळे झालं सगळं की ज्या म्हणजे म्हणून हा मोर्चा कोणाविरुद्ध म्हणत असताना एस-टी कर्मचारी, ती सगळी व्यवस्था ही सगळी जुनी सरंजामी सडलेली जी जुन्या व्यवस्थेतला भाग म्हणून बनलेली आहे. शरद पवारांनी काँग्रेसला जमीनदाराची पडकी हवेली जी म्हणली होती ना, ती एस-टीला लागू पडतं की ही पूर्ण हवेली पडलेली आहे, जमीन सगळी कुळाने घेतलेली आहे आणि हा सगळा जमीनदार आपल्या त्या पडलेल्या वाड्याच्या शिल्लक एखाद्या दरवाजामध्ये उभं राहून पाहतोय आजूबाजूला आपली जमीन. तसं एस-टी म्हणजे त्या पडलेल्या जमीन वाड्याचं एक प्रतीक आहे. त्याच्यावरती ते हे सगळे एस-टीचे जे कर्मचारी ते उभं राहून पाहत आहेत आणि त्यांचे कुळं जे जमीन कसते, तसं आता असंख्य खाजगी वाहनं दिसतात, त्याच्यातून प्रवासी
वाहतूक करतायत. हे असं का घडलं? फक्त एस टीच्या बाबतीत नाही, यापूर्वी सुद्धा आम्ही केलेल्या विविध व्हिडिओमध्ये हा मुद्दा समोर आणलेला होता की नेहरूंच्या समाजवादी पद्धतीनं जो एक भिकवाद आणलेला होता की जे काय करायचं ते शासनाने करायचं, त्याला तोटा होणार आणि तरी त्याचं गुणगौरव करायचं. मग तो सहकार असो, मग ती एस टी असो, मग त्या सहकारी बँका असो, सहकारी कारखाने असो, जिल्हा परिषदच्या शाळा असो, काय वाटेल त्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी. एअर इंडियाचं तर नुकतंच उदाहरण आम्ही त्यावरती व्हिडिओ पण केलेला आहे. प्रत्येक गोष्ट सरकारच्या गळ्यात टाकायची, त्याला तोटा होणार, ते लुटणारे वेगळेत. गरिबांच्या नावाखाली म्हणून जे जे काही चालवलं जात होतं त्याच्यासाठी गरिबांची गरिबी दूर झाली नाही किंवा सर्वसामान्य लोकांच्या अडचणी दूर झाल्या असं नाही, पण ते चालवणाऱ्यांचा मात्र फायदा झाला. अजित निनन ह्या व्यंगचित्रकाराचं एक अफलातून व्यंगचित्र आहे की एक झोपडीच्या समोर एक तो सर्वसामान्य असा फाटका शेतकरी आणि त्याचा छोटा मुलगा असे उभे आहेत आणि त्यांच्याकडे NGO ज्यांना फॉरेन फंडिंग आहे असे एक 2 प्रतिनिधी त्या चमकदार त्यांच्या कपड्यामध्ये त्या हॅटमध्ये असे उभे आहेत. तो छोटा पोरगा बापाला म्हणतो की हे काय करतं? तो बाप उत्तर देतो की हे गरिबी दूर करण्यासाठी काम करतात, गरिबांसाठी काम करतात. तर तो पोरगा म्हणतो की त्यांना काय होतं? त्यानं दिलेलं उत्तर ह्या पूर्ण ह्याचं सगळ्याचं सार सांगणार आहे. तो म्हातारा बाप आपल्या पोराला खेड्यातला समजून सांगताना असं म्हणतो की ह्याच्यामुळे त्यांची गरिबी दूर होते. म्हणजे हे जे गरिबांसाठी काम करतो म्हणणारे आहेत, ग्रामीण भागासाठी काम करतो म्हणणारे आहेत, सर्वसामान्यांसाठी काम करतो म्हणणारे आहेत, त्यांनी त्यांची गरिबी दूर करून ठेवलेली, सर्वसामान्यांचं काही नाही. ज्या एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांचं थकलेलं आहे ते तर देऊन टाकायला पाहिजे, पण हे जे सगळं चालू आहे त्यांच्यासाठी चालू आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीनं आता तुम्ही पहा, बाजारामध्ये 4 चाकी वाहनं आहेत, 3 चाकी वाहनं आहेत, लोडिंग आहेत, काळ्या पिवळी आहेत, 10-12 तुम्ही कितीही आकडा सांगा तितक्या सीटरची गाडी आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. 12 सीटर, 15 सीटर, 17 सीटर, 19-20 सीटर, 25 सीटर, 32 सीटर, 50 सीटर आणि त्या सोयीनं उपलब्ध आहे. फक्त त्यांना काय पाहिजे आहे, जर त्यातल्या त्यात चांगला रस्ता असेल तर अजून चांगलं वाहन, आणि रस्ता जर खराब असेल तर दुय्यम ती काळी पिवळी उपलब्ध असते. म्हणजे जर शासनाने फक्त असं स्वप्नातलं का असेना पण असं समजा की गावोगाव अतिशय चांगले बारमाही सिंगल का असेना पण रस्ते उपलब्ध करून दिले तर लोक वाहनांची स्वतः व्यवस्था शोधून घेतील आणि काही कोणाचं शोषण करत नाहीत. हे जे सांगतात ना की असं झालं खाजगीकरण लुटतील, तर तुम्ही जाऊन पहा, काळी पिवळी चालवणारे हे सगळे तिथले स्थानिक पोरं आहेत, तिथले तरुण पोरं आहेत, तिथल्याच कोणातरी गाडी. एक काळ असं होतं ना की समजा कोणीतरी शोषण करणार आहे, त्याच्या 5-25 गाड्या आहेत, त्याच्यावरचा एक ड्रायव्हर आहे आणि तो त्याचं कसं शोषण होतं आहे आणि सर्वसामान्य लोकांना कसं लुटतं, असं काहीही चित्र सध्या प्रवासाच्या बाबतीमधलं नाही. ओला उबेरवरती टीका करणारे हे विसरून गेले की त्यांनी ज्या गाड्या घेतल्या होत्या त्या जो चालवतोय ना त्याच्याच मालकीच्या होत्या, म्हणजे ते कर्ज दिलेलं आहे आणि तो स्वतःचीच गाडी चालवतोय. अगदी एका लायसनवरती ज्याच्याकडं 4 चाकी वाहनाचं लायसन आहे त्याला ती गाडी भेटलेली आहे, म्हणजे त्याची मालकी हक्क झाला त्याच्यामध्ये. म्हणजे डाव्या चळवळीमध्ये सांगितलं काय होत होतं, कोणीतरी मालक आहे आणि तो आपल्याकडच्या कामगाराचं शोषण करतो आहे. अरे पण इथे कोणी मालक आणि कामगार असा मुद्दाच नाही ना. मी माझी गाडी आहे, तुम्ही मला अतिशय सोयीप्रमाणे फायनान्स म्हणजे कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे, गाड्यांचं फायनान्स वेगळं आहे आणि त्याचे हप्ते कटायला लागलेत. काही जे काही अपवाद होतात, कोणी फसवणं, गाड्या ओढून नेणं, ह्याच्यामधले जे काही गैरप्रकार चालतात त्याचं प्रमाण एरवी बाकीच्या ठिकाणी जसं असतं तितकंच किंवा त्याच्यापेक्षा कमीच असेल. पण एकूण जर तुम्ही सगळा विचार केला तर ह्या गाड्या काही कोणीतरी एखादा मोठा प्रचंड मोठा काय म्हणतील उद्योगपती आहे, त्याच्या 500 गाड्या आहेत आणि त्यांना सगळा इथला वाहतुकीचा सगळा व्यवसाय जो आहे खाऊन टाकलेला, असं काही घडलेलं नाही आहे. स्पर्धा खुली केल्याच्या नंतर त्यातला जो सक्षम आहे, जो काही चांगल्या सेवा देतो आहे तो त्याप्रमाणे टिकतो. आज तुम्हाला छोट्या मोठ्या प्रवासासाठी जी 4 चाकी गाडी पाहिजे आहे, 4, 5, 6, 7 सीटर, ती आज तातडीनं जिकडं तिकडं उपलब्ध आहे. महाराष्ट्रातला एस टीचा संप आहे म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रापुरतं सांगतो की तुम्हाला कुठेही एक तुमच्या गावाहून कुठंतरी प्रवासाला जायचं आहे, कुटुंब आहे आणि तुम्हाला एखादी गाडी भाड्यानं हवी आहे तर ती तातडीनं उपलब्ध होते. ही नाही ती, ती नाही ती, ती नाही ती, पर्याय उपलब्ध असतात. म्हणजे एकदा बाजारपेठ खुली झाल्याच्या नंतर स्पर्धा येते, गाड्यांचे चांगले मॉडेल आलेले आहेत. ज्या 15 वर्षाच्या कालखंडाचा मी तुम्हाला आता उल्लेख केला, तुम्ही ह्या 15 वर्षामध्ये बघा गाड्यांचे कितीतरी 4 चाकी वाहनांचे किंवा ह्या छोट्या गाड्यांचे कितीतरी यांचे मॉडेल, कितीतरी पर्याय सर्वसामान्य लोकांना उपलब्ध आहे. आणि अगदी कोणीही ज्याला गाडी चालवता येते त्याला ती गाडी काय हप्त्यावरती मिळू शकते, तो त्याचे हप्ते भरू शकतो, त्याला गाडी मिळू शकते आणि त्याला मिळणाऱ्या भाड्यातून ते हप्ते फेडू शकतो. अशी पण कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांच्याकडं काही नव्हतं, गाडी उपलब्ध झाली, गाडी उपलब्ध झाल्यामुळे त्याचा रोजगार सुरू झाला आणि त्यातून त्याच्या रोजगारातूनच त्यानं त्याचे हप्ते फेडले. मग आपण ह्याचा विचारच करत नाही. म्हणून
आता एस टीचा जो संप झालेला आहे त्याची जो म्हणजे ही जी चर्चा चालू आहे तो आधुनिकतेच्या विरोधातला मोर्चा आहे असं आमचं म्हणणं आहे. जुनी व्यवस्था आहे, तुम्ही त्याला चिटकून बसलेला आहात आणि ते संपून गेलेलं आहे आणि लोकांना नवीन पर्याय सापडलेले आहेत. फक्त एस टीमध्येच नाही, तुम्ही बँकिंगचा विचार करून पहा. पूर्वीच्या काळी बँकेत जाणं, पैसे ठेवणं, पैसे काढणं, त्यांच्या वेळा असंख्य कटकटी. आज कोणी कोणाला पैसे सरळ फोनमधून ट्रान्सफर करतो आहे, दुसऱ्याला पाहिजे तो त्याच्याला ट्रान्सफर करतो आहे. तुलनेनं म्हणजे आता ATM सेंटर पण संपून गेले. आधी बँका राष्ट्रीयकृत करताना आम्ही ग्रामीण भागात पोहोचू म्हणून सांगितलं, ग्रामीण भागात पोहोचले नाहीत. ATM काढले कारण की लोकांना सोय जावी म्हणून ATMची पण संख्या वाढू शकली नाही. म्हणजे हे सगळं ढोंग करून झालं. आणि आता जेव्हा लोकांच्या हातामध्ये मोबाईलसारखं अतिशय सोयीस्कर असं एक हत्यार आलं, त्याचा फायदा असा झाला की कुठेही जिथं फक्त मोबाईलची रेंज इतकीच आट आहे ती असली की बाकीचे प्रश्न सुटले. म्हणजे तुम्ही आणि हेच सगळे बँक कर्मचारी तेव्हा संगणक जेव्हा आले तेव्हा त्याला विरोध करत होते. म्हणजे बदलाला विरोध करण्याची ही जी वृत्ती आहे सर्वसामान्य लोकांना, किंवा मोबाईल आले, आधी साधे टेलिफोन होते, मग तो 95 डायल करावं लागायचं, म्हणजे आधी STD PCO सेंटर होते. तुम्ही सगळे बदल बघा आणि त्याच्या विरोधामध्ये तक्रार करणारे सगळे लोक बघा, तेच सगळे आता STच्या बाबतीत म्हणतात की गरिबांचं कसं व्हावं. संपाच्या काळामध्ये गरिबांचा मार्ग शोधून घेतलेला आहे. बाकीच्यांच्या बाबतीत तुम्ही बोलतच नाही. तथाकथित सगळ्या शहरातल्या लोकांना, मध्यमवर्गीयांना तुम्ही श्रीमंत म्हणतात, त्यांच्याकडे स्वतःची वाहनं आहेतच. ह्या संपकऱ्यांचे त्यांचे अडचणी सोडवा आणि ते मिटून टाका. पण ज्या प्रवाशांसाठी हे चालू होतं त्या कुठल्याही प्रवाशांनी ह्याच्याबद्दल काही तक्रार नोंदवलेली नाही आहे. यांचा हा जो मोर्चा आहे आधुनिकतेच्या विरोधात आहे, नवीन नाविन्याच्या विरोधात आहे आणि प्रवाशांच्या सुखसोयीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळं ST कर्मचाऱ्यांच्या संपाची सर्वसामान्य अशा ज्या प्रवाशांनी आहे दखल घेणं सोडून दिलेलं आहे. उद्या हे ST महामंडळ बंद पडलं तर कोणीही याच्यावरती तक्रार सामान्य म्हणजे प्रवासी म्हणून कोणी करणार नाही.